तर मित्रांनो, मृदा व जलसाधारण विभाग यामध्ये जागा निघालेल्या आहेत. ते आपण कशा प्रकारचे फॉर्म भरायचे आहे जाणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर त्यासाठी काय पात्रता लागणार आहे, काय डॉक्युमेंट लागणार आहेत व तसेच कोणती जागा आहेत हे आपण इथं सर्व आपल्या या व्हिडिओच्या सहाय्याने आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हे व्हिडिओ नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ मिळत राहतील. तर सर्वप्रथम मृदा व जलसाधारण विभागात राज्यस्तरीय व जिल्हा परिषद स्तर यंत्रणेतील जलसाधारण अधिकारी स्थापत्य गट ब याचे 670 जागा निघालेले आहेत. त्यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी किमान शासनाने मान्यता दिलेली 3 वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका, ज्याला आपण डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग असं म्हणतो, किंवा पदवी, ज्याला आपण डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग असं सुद्धा म्हणतो. तर ही आपल्याला पात्रता लागणार आहेत. मित्रांनो, खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षामध्ये भरता येतील. किमान 19 वर्ष असायला हवी आणि जास्तीत जास्त 38 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी हवी आहे. तर मित्रांनो, कास्टवाल्यांसाठी सुद्धा इथं सवलत देण्यात आलेली आहे. ज्यांना आपण 5 वर्ष सूट आहे त्यांना 43 वर्षापर्यंत भरू शकतात. जसे की OBC, ST, SC हे सर्व जे कास्ट आहेत त्यांनी 43 इयरपर्यंत भरू शकतात. त्याचबरोबर दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्षापर्यंत सूट देण्यात आलेली आहे. 19 ते 45 वर्षामधल्या सर्व उमेदवार आपल्याला या मृदा व जलसंधारण विभागामध्ये फॉर्म भरू शकतात. तसंच पात्र आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे. तर आपल्याला फॉर्म कसा भरायचा, काय नाही याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ नंतर देणारच आहोत. त्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ मिळत राहतील. तर आपण आता जाहिरातीकडे पाहू. या ठिकाणी जाहिरातवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक जाहिरात ओपन होईल. तर या ठिकाणी पाहू शकता, त्यासमोर आपली जाहिरात ओपन झालेली आहे. आयुक्त मृदा व जलसंधारण विभाग. तर मित्रांनो, या ठिकाणी जाहिरात आपण सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये पाहू शकता अर्जाचे परीक्षेचे वेळापत्रक. ऑनलाईन अर्जात 21/12/2023 पासून सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख 10/1/2023 आहे. त्यासाठी आपल्याला पाहू शकता पदनाम राजपत्रित स्थापत्य गट ब. मित्रांनो, या ठिकाणी आपल्या समोर दिसत आहे की कोणत्या कास्टप्रमाणे किती जागा आहेत, सर्वसाधारणला किती आहेत, अनुसूचित जाती जमातीला किती आहेत, EWSला किती आहेत. एकूण जागा 670 जागा आहेत. त्यासाठी आपल्याला कसा अर्ज करायचा आहे ते आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. त्याच्यानंतर दिव्यांग आरक्षणासाठी आरक्षित पदे किती आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्या समोर दिसत आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपण एकदा जाहिरात वाचूनच घेतलेली चांगली राहील, कारण की आपल्याला त्यामधले सर्व पॉईंट्स माहीत होतील. त्याचबरोबर जे विद्यार्थी कास्टमध्ये मोडतात, OBC, ST या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिनलची पण आवश्यकता लागणार आहे. आपण पाहू शकता खेळाडूंना सुद्धा आरक्षणाचा लाभ याच्यामध्ये घेता येईल. त्याच्यानंतर दिव्यांग आरक्षणाबाबत माहिती इथं आपल्याला दिलेली आहे. 40%पेक्षा जास्त जे दिव्यांग व्यक्ती असतात त्यांच्या प्रमाणपत्रावर लिहिलेलं असते 40%पेक्षा जास्त ज्यांना डिसेबिलिटी प्रॉब्लेम वगैरे असतात तर त्या लोकांनाही आरक्षणाचा लाभ भेटू शकतो. 40पेक्षा कमी असेल तर त्यांना भेटू शकत नाही. त्यांच्यामध्ये सुद्धा हे प्रॉब्लेम असतात. पाहिलेला आहोत आपण. शैक्षणिक पात्रता पुन्हा एकदा पाहून घ्या मित्रांनो. जलसंसाधन अधिकारी गट ब राजपत्रित उमेदवारांनी शासन मान्यता प्राप्त दिलेली 3 वर्ष कालावधी स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका, ज्याला आपण सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा असं म्हणतो, ते किंवा डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंग या दोन्हीपैकी एक तरी हवा आहे. तरच आपण या ठिकाणी अर्ज करू शकता. पद्धतीने होईल याची थोडीशी माहिती आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, संगणक आधारित कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे, जे की आपल्याला आपल्या जिल्ह्याला किंवा दुसऱ्यासुद्धा जिल्ह्याला येऊ शकते. तर त्यासाठी सर्वसाधारण प्रश्न मराठीसाठी 10 प्रश्न असतील, इंग्रजीसाठी 10 प्रश्न असतील. सामान्य 120 मार्क आपल्याला या परीक्षेला दिले जाणार आहेत आणि त्यासाठी एकूण असे 200 गुण दिले जाणार आहेत. सदरेली ही परीक्षा संगणक आधारित म्हणजेच कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. आणि तर मित्रांनो, इथं पाहू शकता आपण डॉक्युमेंट काय लागतात, आपल्याला कागदपत्र काय लागतील. त्यासाठी 10वीचा SSC मार्कशीट किंवा सनद, वयाचा पुरावा ज्याला आपण एज अँड डोमाशियल म्हणतो, आणि 10वी 12वी ग्रॅज्युएशन इत्यादी आपल्याला सर्टिफिकेट प्रमाणपत्र अपलोड करायची असतात व करावे लागते. जे विद्यार्थी कास्टमध्ये मोडतात त्यांना नॉन क्रिमिनलची अतिआवश्यकता असते. जसे की उदाहरणार्थ OBC, अशा विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनलची गरज असते. ते व्हॅलिडिटीमध्ये असायला हवे. या ठिकाणी पाहू शकता लहान कुटुंब ज्यांचे विवाह झालेले असतात त्यांना लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र सुद्धा भरून द्यावं लागतो.
अभ्यासक्रम काय आहे. अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी आपण PDF ओपन केली तर आपल्याला या ठिकाणी सर्व काही सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा व त्याच्याबद्दलची माहिती सर्वस्तररित्या या ठिकाणी दिलेली आहे. त्याप्रमाणे आपल्याला अभ्यास करायचा आहे.